हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। खूप दिवसांपासून मी ज्या फिल्मची आतुरतेने वाट बघत होतो ती फिल्म फायनली रिलीज झाली आणि त्याचाच रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलोय आज। फिल्मचं नाव आहे एप्रिल मे 99। कशी वाटली मला ही फिल्म तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तत्पूर्वी चॅनलला जर का सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून टाका, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन देखील मिळत राहतील जेव्हा कधी मी माझे नवीन नवीन रिव्ह्यूज माझ्या चॅनलवर अपलोड करेन। चला तर लगेच सुरू करू। सो फ्रेंड, जेव्हा मी या फिल्मचा ट्रेलर रिव्ह्यू केला होता ना, तेव्हाच मी म्हटलं होतं की ही फिल्म खूप नॉस्टॅल्जिक करणारी असणार आहे आणि एक्झॅक्टली तेच झालं ही फिल्म बघितल्यानंतर। त्यामुळे ना मी हा व्हिडिओ ट्राय करणार आहे की मी कमीत कमी वेळाचा असावा, पण मला एवढं खूप काही बोलायचं नाही या फिल्म बद्दल। सो कदाचित हा व्हिडिओ थोडासा लेंदी असू शकतो, पण नक्की तुम्हाला माझ्या या रिव्ह्यू मधनं खूप काही गोष्टी कळतील आणि तुम्हाला देखील फिल्म बघण्याची इच्छा होईल। आणि मी सुरुवातीला सांगतो मित्रांनो, फिल्म चुकवू नका। का त्याची कारण हळूहळू पुढे जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं सांगतच राहीन, पण ही फिल्म चुकवू नका। सो एक अशी फिल्म आपल्या भेटीला आली आहे ना, जी आपल्याला फिल्म सुरू झाल्यानंतर आपला हात धरून आपल्याला त्या फिल्मचा एक भाग करून घेते आणि त्या ज्या सगळ्या नॉस्टॅल्जिक मोमेंट्स आहेत, 90चं जे दशक आहे, 99 जे साल आहे किंवा 90चं दशक आहे, त्या काळात असणारी जी मजा आहे, धमाल आहे, मस्ती आहे, इंटरनेट पूर्वीचं जे युग आहे किंवा जो एरा आहे ते आपल्याला जगायला लावते आणि ते जगायला जी मजा येते मी शब्दात नाही सांगू शकत आहे। आणि माझ्या अंगावर अजूनही शहारा येतोय जेव्हा म्हणजे मला कंटिन्युअस ही फिल्म आहे ना, माझ्या मनात अजूनही ती घोळते। त्याचे जे व्हिज्युअल्स आहेत ते पुन्हा पुन्हा मी जगतोय किंवा जसं मी म्हटलं होतं माझ्या ट्रेलर रिव्ह्यू मध्ये, मी त्या एराला बिलॉंग करतो, मी त्या एरामधनं आलोय, तो काळ मी काहीसा जगलोय आणि तो काळ पुन्हा एकदा परत जगायला मिळाल्यानंतर एक वेगळीच एनर्जी आली आणि एक वेगळंच मोटिवेशन मिळालंय। त्यामुळे ना खूप मजा आली मला बघायला आणि खूप काही आहे ह्या फिल्म मध्ये जे तुम्हाला खूप इमोशनल करून टाकेल। मला खूप इमोशनल केलं या फिल्मने, कारण खूप रिलेट करू शकलो, तो काळ म्हणजे त्या गोष्टी ह्यांच्याशी खूप रिलेट करू शकलो आणि त्यामुळेच फिल्म बघायला खूप मजा आली आणि पुन्हा एकदा जाऊन मी ही फिल्म पाहणार आहे। बट तत्पूर्वी ह्या फिल्मची कथा काय आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो, कारण मी जर बोलत राहिलो तर मी थांबणार नाहीये हे मला माहिती आहे, कारण या फिल्मने मला खूप जास्त इम्प्रेस केलंय। सो कमिंग बॅक टू द स्टोरी, सो ट्रेलर मधनं आपल्याला कळलंच होतं की श्रीवर्धन जे कोकणातलं गाव आहे तिथली एक फॅमिली आणि 3 मित्र आहेत। त्या 3 मित्रांपैकी एकाच्या वडिलांनी त्याला सांगितलं की बाबा रे, तुला 11वी नंतर मुंबईच्या कॉलेजमध्ये आम्हाला घालायचंय आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये जाऊन शिकणं म्हणजे तुला इंग्लिश बोलता आलं पाहिजे। तिघांना चांगला दम भरलाय की इंग्लिश जमान्याची गरज आहे। इंग्लिशचा काय घेऊन बसलात? यांच्या मराठीची पण बोंब आहे, मूर्तीला मोती लिहितात। ए श्रद्धा, बरं, ही एक खूप रिलेटेबल गोष्ट माझ्यासाठी पण आहे की त्या एरामध्ये म्हणजे 90चं जे दशक आहे तेव्हा इंग्लिश बोलणं एक ऍक्च्युअली खूप मोठं चॅलेंज होतं आणि मी पर्सनली ते फेस केलेलं आहे। त्यामुळे मला माहिती आहे, मी तेही खूप रिलेट करू शकलो की काय तारंबळ उडायची जेव्हा मीही कॉलेजात ऍडमिशन घेतलं आणि पाहिलं की अरे बापरे, सगळेच इथे इंग्रजी बोलतात आणि मी प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून न शिकलेला असल्यामुळे जी काही तारांबळ उडाली होती ती मी खूप पटकन या फिल्म मध्ये रिलेट करू शकलो। आणि तेच होतं की त्याला सांगतात की तुला 11वीच्या प्रिपरेशनसाठी बॉस इंग्लिश शिकायचंय आणि त्यासाठी तुला आताच मुंबईला मी पाठवतो, म्हणजे तू इंग्लिश शिकून परत येशील सो दॅट तू 11वीसाठी रेडी असशील। पण आता झालंय असं की ह्या 3 मित्र एकदम घट्ट मित्र आहेत, एवढे घट्ट की ह्या व्हिज्युअल्स काही आहेत त्यातनं तुम्हाला कळेलच की खाणं पिणं झोपणं खेळणं हे सगळं एकत्र चालतं आणि त्यामुळे ती एक वेगळी मैत्री आहे, वेगळा बॉन्ड आहे। आणि त्यातला एक जण जाणार आहे म्हणजे ऑलरेडी खूप प्लॅन केलंय, या सुट्ट्यांमध्ये काय करायचंय, कुठे भटकंती करायची आहे, सायकल चालवायची आहे, पोहायला जायचंय, आंबे तोडायचे अँड व्हॉट नॉट, म्हणजे त्यांच्याकडे लांब लचक लिस्ट आहे। पण आता हा जो ट्विस्ट आलाय की बॉस तुला जायचं मुंबईला, त्यामुळे ते सगळेच घाबरलेत आणि आता कसं मॅनेज करायचं, त्यांच्या आई वडिलांना ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात की नका पाठवू,
एवढी काही गरज नाहीये. आणि त्यातनं मार्ग ते शोधत असतानाच ह्या फिल्मची सगळ्यात गोड दिसणारी मुलगी साजिरी जोशी, म्हणजे जिने कॅरेक्टर केले जाईचं, तिची एंट्री होते. ती पुण्यातनं तिथे येते त्यांच्या रिलेटिव्ह कडे, आणि ती मात्र इंग्रजीमध्ये खूप प्रो असते. आपल्या डोक्यात इंग्लिशचे शब्द असतात, फक्त आपण ते बोलतच नाही. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. बघा हे असं. तुम्हाला माहितीये, कांदळवनाला इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज म्हणतात. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. आणि मग यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बट प्रॉब्लेम ऍक्च्युली सॉल्व्ह होत नाही. प्रॉब्लेम वय कुठला आहे, कसं आहे, आणि तो प्रॉब्लेम हळूहळू नकळतपणे वाढत जातो. आणि मग त्याचं कन्क्लुजन काय होतं हे मी तुम्हाला सांगणार नाही. हे तुम्ही फिल्म अनुभवा, जाऊन बघा. पण खूप गोड वाटेल तुम्हाला बघताना की काय एक्झॅक्टली त्या म्हणजे जो एक बॉन्ड क्रिएट होता त्याच्यानंतर काय होतं. आणि थ्रू आउट द फिल्म एक म्हणजे तो एरा आपण जगत असतो, आणि त्यात हे एवढं गोड म्हणजे यांचं बॉन्डिंग होतं. त्यामुळे ही ओव्हरऑल एक फिल्मची कथा आहे, आणि खूप मोठा जम नाहीये, खूप सिंपल कथा आहे, आणि तीच ह्या फिल्मची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. या फिल्ममध्ये आपल्याला दिसतो आर्यन मेंगजी, जो आहे कृष्णा ह्या भूमिकेत. त्यानंतर आपल्याला दिसतो श्रेयस थोरात, ज्याने प्रसादची भूमिका केली आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिसतो मंथन काणेकर, ज्याने सिद्धेश नावाची भूमिका केली आहे. आणि ह्या फिल्मची सगळ्यात गोड आणि सगळ्यात हायलाइट असणारी ह्या फिल्म मध्ये काम करणारी अभिनेत्री साजिरी जोशी, जिने जाई नावाचं कॅरेक्टर केलंय. सो कशी केली आहेत कामं? मी म्हटलंय की ह्या चौघांनी मिळून ना बॅटिंग केली आहे. फिल्म ज्या उंचीवर यांनी नेऊन ठेवली आहे त्यांच्या ऍक्टिंगने, त्यांच्या निरागस जो पणा आहे किंवा त्या एका एज मध्ये असणारा एक जो इनोसन्स असतो चेहऱ्यावरती, वागण्यामध्ये जो एक इनोसन्स असतो, आणि त्यामुळे ना एक तर काय हायलाइट आहे माहिती फिल्मचं की हे खूप रॉ कॅरेक्टर्स आहेत ना, ते तसेच्या तसे ठेवलेत. एक त्यांच्या दिसण्यामध्ये तो रॉनेस आहे, एक तर त्या एरामध्ये आहेत ते आपल्याला लगेच आपण रिलेट करतो. त्यांचे ज्या प्रकारे कॉस्ट्युम्स त्यांना दिले गेले आहेत, ऍक्च्युली म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे खूप कौतुक की ज्या प्रकारे त्यांचे कॉस्ट्युम दिले गेले आहेत किंवा त्यांच्या चपला म्हणा, ओव्हरऑलच त्यामुळे ना पटकन आपण ट्रान्झिशन करतो आणि त्या एरात जाऊन पोहोचतो आणि तो एरा आपण जगायला लागतो. त्यामुळे दिसण्यामध्ये त्यांचा निरागसपणा, त्यांचं वागणं, त्यांचं मस्ती करणं, सगळ्याच गोष्टींमुळे आणि ते एका इजने खूप छान त्यांचा जो बॉन्ड आहे तो खूप छान पद्धतीने आपल्याला ना भावतो आणि आपण कुठेतरी त्या मी म्हटलं ना त्या स्टोरीमध्येच आपण असतो, त्या स्टोरीचाच भाग होऊन राहतो. आणि क्रेडिट ऑफकोर्स या चौघांचं आहे की त्यांनी ज्या प्रकारे परफॉर्म केलंय, इमोशनल सीन्स असतील, कॉमेडी सीन्स असतील, सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन डिरेक्टरचं देखील आहे आणि त्याबद्दल मी पुढे बोलतोच. पण एक नॅचरल पद्धतीने अभिनय करणं आणि त्या सगळ्या भावना पोचवणं नॉट इझी, कारण काय आहे ना तो एरा तसा पाहिलेला नाहीये आणि त्यामुळे यांनी त्यांच्या ऍक्टिंग मधनं किंवा त्यांच्या वागण्यातनं ते दाखवणं, व्हिज्युअली तर दाखवलंच आहे, पण हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या थ्रूही त्यांनी खूप काही पोचवायचा प्रयत्न आपल्यापर्यंत केलाय. आणि त्यामुळे प्रत्येकाचं काम या चौघांचं मी डिफरन्शिएट करत नाहीये, कोणाचं खूप जास्त छान झालं, खूप कसं झालं. ओके, एकच डिफरन्शिएटर आहे की साजिरी जोशीने जे कॅरेक्टर केले ते स्क्रीनवर दिसताना तिचं इनोसन्स ते खूप छान दिसली, स्क्रीन प्रेझेन्स खूप छान आहे. इन टर्म्स ऑफ ऍक्टिंग मी खरंच डिफरन्शिएट करत नाहीये चौघांमध्ये, कारण चौघांनी अतिशय उत्तम काम केलं आहे. तुम्हाला माहितीये कांदळवनाला इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्ज म्हणतात. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. झाला हिचा सुरू. MSCP वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल. या फिल्मच्या म्युझिक बद्दल आणि बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल देखील मला बोलायचंय आणि मी बोलणार आहे. फिल्मचं म्युझिक केलंय रोहन यांनी आणि बॉस काय गाणी केली आहेत यार, म्हणजे फिल्मला अतिशय सूट होणारी त्या फिल्मचा जो रॉनेस आहे ना त्याच्याबरोबर जाणारी अशी गाणी झाली आहेत. सो तिन्ही गाणी, जे समर हॉलिडे गाणं आहे तेही खूप छान आहे, मला मजा आली खूप ऐकायला. माझ्या प्लेलिस्टमध्ये ते ऍड झाले, तिन्ही गाणी इनफॅक्ट ऍड झाली आहेत. त्यानंतर ताकुंबा जो एक डान्सिंग नंबर आहे, त्यांची मजा मस्ती पोरांची ती दाखवली गेली आहे. पण फिल्मचं हायलाइट आहे मन जाई जाई हे गाणं जे आहे सोनू निगमने जे गायलंय ना बॉस, ते तुम्हाला ना खूप जास्त टच करेल. मला खूप जास्त टच केलं या गाण्याने आणि हे मी कंटिन्युअसली लूपवर ऐकतोय. त्यातला जो सिम्प्लिसिटी आहे, जो इनोसन्स आहे,
तो मला खूप जास्त भावलाय. आणि ह्या फिल्मच्या बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल जर बोलायचं झालं ना तर जेरी विन्सेंटने याचं बॅकग्राऊंड स्कोर केलंय आणि इतकं ऍप्ट केलंय ना, म्हणजे एक वेगळे ते रेट्रो वाईब्स आहेत ना त्या एवढा पटकन येतात. मी म्हटलं ना की सगळ्या बाजूने आपल्याला त्या एरात कसं घेऊन जायचं हे दिग्दर्शकाने, म्युझिक डायरेक्टरने, बॅकग्राऊंड म्युझिक ज्याने केलं त्या सगळ्यांनी खूप थॉटफुली केलेलं आहे. आणि त्यामुळेच जे इन्स्ट्रुमेंट वापरले गेलेत, जे फ्लेवर्स वापरले गेलेत, ती फ्ल्यूट याच्यामध्ये खूप जास्त यूज केली गेलेली आहे. त्यामुळे ना आपण पटकन त्या एरामध्ये जातो आणि अगेन खूप रिफ्रेशिंग असं झोन मधलं हे म्युझिक आहे आणि बॅकग्राऊंड स्कोर झालंय. त्यामुळे मलाही हे बॅकग्राऊंड म्युझिकही खूप जास्त आवडलं या फिल्मचं. सो आता बोलतो या फिल्मच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल. एकतर हॅट्स ऑफ अपूर्वा शाळीग्राम हिला, जिने ज्या पद्धतीने कोकण शूट केलाय, श्रीवर्धन जिथे ही कथा घडते, बॉस एक फ्रेम एवढी बोलकी, एवढी सुंदर केली आहे. खूप जास्त फॅन्सी न करता जे अवेलेबल आहे, जे नॅचरल आहे तेच एवढ्या छान पद्धतीने टिपलंय. काही जे व्हिज्युअल्स आहेत ना तुमच्या बरोबर राहतील खूप वेळ, माझ्या बरोबर अजूनही आहेत आणि ते कुठेतरी मनात घर करून राहतील. अशा प्रकारे अख्खा सिनेमा शूट केला गेलाय आणि म्हणूनच बघायला व्हिज्युअली ही इतका छान प्रेझेंटेबल आहे. काही सीन्स म्हणजे बोटीतला ह्या म्हणजे चौघांमधला एक सीन आहे किंवा टुवर्ड शेवटाकडे एका एकदम उंच डोंगरावर तिथे एक सीन शूट केला गेलाय जिथे हे चौघे जातात आणि तिथे एक सीन शूट केला. बीच साईडला काही सीन्स शूट केले गेलेत. म्हणजे मी काय बोलू आणि काय नाही, प्रत्येक फ्रेम आपल्याला वेळ लावेल, प्रेमात पाडेल अशी केली गेलेली आहे. त्यामुळे सिनेमॅटोग्राफी ह्या फिल्मचा ना खूप मोठा ऍस्पेक्ट आहे ज्याने या फिल्मला अगेन एका वेगळ्या हाईटवर, एका वेगळ्या उंचीवर नेलंय. आणि आता बोलतो त्या जादूगाराबद्दल ज्याने हे सगळं घडवून आणलंय. ओके, जो फिल्मचा लेखक आहे, दिग्दर्शक आहे, ज्याने स्क्रीन प्ले मध्येही कॉन्ट्रीब्यूट केलंय, ज्याने लिरिक्स मध्येही कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, रोहन मापुसकर. मित्रा, मन खुश करून टाकलंयस. ठीक आहे, जे बघितलंय ना स्क्रीनवर त्याच्यानंतर ना खूप मजा आली आहे. खूप छान किती सिंपल आयुष्य होतं. इंटरनेटने आयुष्यात येऊन काय केलंय, इंटरनेट नंतर आता AI आलंय, पण किती छान तो काळ होता. आणि म्हणून मी थंबनेल मध्ये म्हटलं की यार तो काळ पुन्हा एकदा जगायचा, यार तो काळ पुन्हा एकदा जगायला मिळायला हवा. कारण कुठेतरी खूप प्रॅक्टिकल आणि खूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय. त्यामुळे आर्टिफिशियल जग झालंय हे म्हणजे आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल झालंय आणि माणसं किती प्रॅक्टिकल झाली आहेत. त्यामुळे कुठेतरी मित्रा तो काळ परत आणलास, परत दाखवलास. खूप खूप थँक्यू. खूप उत्तम फिल्म झाली आहे, खूप उत्तम स्क्रीन प्ले आहे, खूप उत्तम लेखन झालंय, सगळंच खूप छान पद्धतीने जुळून आलंय. त्यामुळे मी खूप निगेटिव्ह पॉइंट्स काढत नाहीत असे नाही, बट आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट की याच्यामध्ये काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. कारण ही फिल्म ना एक एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे उगाच काढायचंय म्हणून त्यात काहीतरी काढायचं म्हणून मी नाही बोलत आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये थोडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉइंट्स असतातच. सध्या खूप जास्त पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, त्या अनुषंगाने आपण बोलूया, त्या अनुषंगाने या फिल्मकडे बघूया. आणि त्या बाबतीत रोहन मापुसकरने खरंच खूप छान काम केलंय ऍज अ डिरेक्टर, ऍज अ रायटर, ज्याने म्हणजे जिथेही त्याने कॉन्ट्रीब्यूट केलंय. त्यामुळे मित्रा, वन्स मोर खूप थँक्यू. ही एवढी सुंदर अशी फिल्म तू आमच्यासाठी घेऊन आलास, एवढं छान प्रोजेक्ट तू आमच्यासाठी घेऊन आलायस आणि ज्यामुळे खूप मजा आली. खूप दिवसांनी स्क्रीनवर खूप छान बघितल्याचा फील आला आणि ज्यामुळे जे खूप जास्त रिलेटेबल देखील वाटलं. सो दिग्दर्शन ह्या फिल्मचं एक नंबर झालंय. सो थोडक्यात सांगायचं ना, एक अशी फिल्म आपल्या भेटीला आली आहे जी आपल्याला त्या 90च्या दशकात घेऊन जाते, तो एरा अख्खा जगायला लावते. म्हणजे त्या काळच्या सुट्ट्यांचं डेफिनेशन काय होतं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय होत्या, त्या सुट्ट्यांमध्ये काय धमाल व्हायची, काय असायचं ते जग जे इंटरनेटच्या पूर्वीचं होतं. गप्पा मारणे, सायकलिंग करणे, पोहायला जाणे, उगाच जाऊन झाडावरचे आंबे फळं तोडणे, या व्यतिरिक्त अनेक अशा ऍक्टिव्हिटी होत्या. नुसतंच हुंदडत राहणे, फिरणे,
हे सगळं त्या काळात होतं जे आता कुठेतरी हरवत चाललंय आणि त्यामुळेच ही फिल्म महत्वाची फिल्म आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन सगळ्यांना जाऊन थिएटरमध्ये हा एक्सपिरियन्स नक्की घ्या. तुम्हाला खूप मजा येईल याची गॅरंटी मी देतो. पण नक्की जाऊन न चुकता ही फिल्म थिएटरमध्ये बघा, सो दॅट तुम्हालाही तो काळ पुन्हा एकदा जगता येईल, कारण अशी ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येत नाही. सो नक्की जाऊन फिल्म ही थिएटरमध्ये पहा. मी या फिल्मला देतोय 4 स्टार्स. हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म एप्रिल मे 99. तुम्ही पाहिली आहे का ही फिल्म? नसेल पाहिली तर चुकू नका, नक्की जाऊन ही फिल्म पहा. पाहिली असेल तर कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटलाय हे देखील मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.